दिवशी ती होमगार्ड आणले ती कुठं टाकले की नाही. मग ती म्हणले डबल त्यांना बोलवायचं तिला डॉक्टर आणि त्यांच्याकडे ती ठेवू द्या की बाबा आम्ही म्हणजे जे काय पुढं हे दवाखान्यात उपचाराला गेले नाही. मग मी तुम्हाला देते. केज पोलीस स्टेशन जिल्हा बीड येथे दिनांक 11/7/2024 रोजी हद्दीतीलच देवगाव या गावातील 3 इसम गणेश अर्जुन मुंडे, रामदास जगन्नाथ मुंडे आणि पांडुरंग रामा मुंडे हे 3 इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पोलीस पथक देवगाव या गावी रवाना केलं आणि या 3 इसमांचा शोध घेतला असता ते 3 इसम मिळून आले नाही. त्यानंतर आम्ही या घटनेसंबंधाने केज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हे 3 इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून समाजामध्ये आणि पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दहशत निर्माण करत असल्याबाबत निष्पन्न होत असल्याने सदर 3 इसमांच्या विरोधात आम्ही भारतीय न्याय संहिता कलम 353, शस्त्र अधिनियम कलम 3, कलम 25, त्याचसोबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 123, 37(1) आणि 135 या कलमांनी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आमचं केज पोलीस स्टेशनचं पथक तपास करत आहे आणि आरोपींकडे चौकशी सुरू आहे. त्या संदर्भातले पिस्टल वगैरे काही जप्त केले का? त्या अनुषंगाने काही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली का? यातील 3 आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पिस्टल संदर्भात काही तुम्हाला माहिती मिळाली, कुठे होती किंवा त्यांच्याकडे होती? पिस्टल संदर्भात आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि त्या संबंधाने पिस्टल आणि पिस्टल मालकाचा शोध सुरू आहे.